औरंगाबाद। सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त धुळे, जळगाव, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नंदुरबार परिसरातून हजारो भाविक पायी प्रवास करत दर्शनासाठी येतात। अशाच प्रकारे शिरपूर येथील कैलास बुधा सोनवणे वयवर्ष 60, राहणार सांगवी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे हे भाविक पायी प्रवास करून सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघालेले होते। मात्र देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी कैलास सोनवणे यांनी विठेवाडी येथील भालचंद्र निकम यांच्या शेतात पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी अंघोळ केली। सकाळी सुमारे 11 वाजेच्या दरम्यान अंघोळ करत असतानाच त्यांना चक्कर येऊन ते अचानक खाली कोसळले। घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की हृदयविकाराच्या झटक्याने याबाबत वैद्यकीय तपासणीची प्रतीक्षा असून देवळा ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप सोनवणे, सुरेश कोरडे आणि श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी करून रुग्णवाहिकेद्वारे देवळा ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केला। पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली असून संबंधित कुटुंबियांना संपर्क साधण्यात आलाय। या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होते। सध्या उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। अशा परिस्थितीत पायी प्रवास करणाऱ्या भाविकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, असाही सल्ला दिला जात आहे।